सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले कशा प्रकारे 7 वासना माणसाला अडकवून ठेवतात आणि पुनर्जन्माच्या चक्रामध्ये टाकत असतात. आजच्या भागामध्ये आपण पाहू की श्रीमद भागवताच्या कथाकथनाने कशा प्रकारे एक एक गाठ सुटत जाते. एक गृहस्थ होता, त्याचा नियम होता. तो 12 वर्षापासून कथा ऐकत होता. एक ब्राह्मण कथा सांगण्यात येत असे. एके दिवशी त्या सेठजीला बाहेर जाण्याचा प्रसंग आला. कथा ऐकण्यात खंड पडण्याची वेळ आली. सेठजी ब्राह्मणाला म्हणाले, महाराज, मी उद्या कथा ऐकू शकणार नाही. माझ्या नियमाचे काय होईल? ब्राह्मण म्हणाला, तुमच्याऐवजी तुमच्या मुलाने ऐकले तरी चालेल. मग गृहस्थ म्हणाला, कथा ऐकून जर तो विरक्त झाला तर? मग ब्राह्मण म्हणाला की तुम्हाला वैराग्य प्राप्त झाले नाही, मग एक दिवस कथा ऐकून तुमच्या मुलाला कशी विरक्ती प्राप्त होईल? यजमान म्हणाले की महाराज, कथा तर आम्ही दररोज ऐकतो, पण मनातील प्रपंचाची गाठ मात्र सुटत नाही. असे करू नका, कारण कथा ऐकून मनाची गाठ सुटलीच पाहिजे. जीव जोपर्यंत संसार सुखाचा त्याग मनापासून करत नाही तोपर्यंत भक्ती सिद्ध होत नाही. भोगाचा त्यागही करायला नको आणि भक्तीही घडायला पाहिजे, हे कसे शक्य आहे? हळूहळू मन सुधारले पाहिजे, स्वभावात बदल झाला पाहिजे. स्वभाव सुधारला तरच भक्ती सिद्ध होते आणि ज्ञान व वैराग्य हे पुष्ट होते. दृढतेशिवाय कोणतेही ज्ञान व्यर्थ आहे, कारण बेपर्वाईने केलेले श्रवण हे निश्चितच व्यर्थ असते. संशययुक्त मंत्र आणि व्यग्र चित्ताने केलेला जप हा जशा प्रकारे व्यर्थ होतो, तसंच मनाशिवाय पुराण श्रवण करण्यात काहीच लाभ मिळत नाही. मी ईश्वराशी तन्मय झालो आहे ही भावना ठेवून पुराण नेहमी श्रवण करावे. कथेमधील एक एक शब्द देखील मनावर कोरला जावा, तरच जीवनाचा उद्धार होतो. कथेचे मनन करणे हे चांगले आहे, परंतु मनन न केले तरी श्रवण घडतेच हे निश्चित. गोकर्णाने त्यानंतर श्रावण मासात दुसऱ्यांदा पुन्हा भागवत सप्ताह केला. सर्वांचा उद्धार झाला. त्यावेळी महाराणी भक्ती त्या ठिकाणी प्रकटली. ती ज्ञान आणि वैराग्य घेऊन त्या ठिकाणी आली होती. या कथेने महाराणी भक्ती प्रकट होत असताना ज्ञान वैराग्यासह भक्ती पुष्ट झाली होती आणि ती मुक्तीप्रद होती. ज्ञान वैराग्याशिवाय केलेली भक्ती ही आपल्याला मुक्ती देऊ शकत नाही. महाराणी भक्ती भागवताच्या या सप्ताहामुळे अतिशय आनंदित झाली आणि ज्ञान वैराग्यासह ती त्या ठिकाणी नृत्य करू लागली. गोकर्णाच्या सभा मंडपात भगवंत साक्षात प्रकट झाले आणि ते गोकर्णाला म्हणाले की गोकर्णा, मी तुझ्या कथा कीर्तनाने प्रसन्न झालो आहे. तू काही वरदान माग. त्यावेळी गोकर्णाने असे वरदान मागितले की भगवान, जो मनुष्य श्रीकृष्णाची कथा करेल, कीर्तन करेल, अशा वैष्णवांच्या हृदयात आपण विराजमान व्हावे. सर्वांना सद्गती मिळावी. वैकुंठात जो आनंद मिळतो तोच आनंद श्री भगवत कथेत मिळत असतो. पण अशी अट आहे की प्रेमपूर्वक आणि अत्यंत आवडीने व श्रद्धापूर्वक ही कथा ऐकली पाहिजे. कथा ऐकताना जगाचा विसर पडायला हवा. श्रीमद भागवत असा ग्रंथ नाही की जो फक्त मृत्यूनंतरच मुक्ती देतो. हा तर मरणापूर्वीच मुक्ती देणारा असा ग्रंथ आहे.